नमस्कार. मी रणजित शिवाय शिंदे, कोडोली पूर्व पंचायत समिती उमेदवार. आज मी मी आमचे नेते विनय कोरे सावकर साहेब यांचं पहिल्यांदा आभार मानतो की त्यांनी परत एकदा पंचायत समितीसाठी आम्हाला, माझ्या गावाला एकदा संधी दिली, त्याबद्दल मी साहेबांचा पहिल्यांदा आभार मानतो. आणि मागील पंचायत समितीची निवडणूक आणि 5 वर्ष, बराच मला वाटतं 4 वर्ष काळ संपला आता निवडणुकीचा काळ संपून. त्यामुळे पंचायत समितीमधला गॅप पण आहे. पण त्याच्या आधी 5 वर्ष असताना मी आमच्या मंडळी सदस्य होते आणि सभापती पण होत्या. त्या काळात आम्ही महिलांसाठी असेल, शिक्षणासाठी असेल, आरोग्यासाठी असेल आणि शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक लाभाचे विषय असतील, हे आम्ही सगळे प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीने राबवले आहेत. त्याचबरोबर मतदारसंघात पूर्वी पंचायत समितीला निधी नसायचा. पहिले 2-3 वर्ष निधी नव्हता आणि त्यानंतर शेवटचे 2 वर्ष 10% आपल्या 15 वित्तमधलाच 10% निधी आम्हाला पंचायत समिती मिळू लागला. त्या माध्यमातून आम्ही आमच्या असणाऱ्या मतदारसंघात आणि आसपासच्या गावात असे काय फुल नाही फुलाची पाकळी म्हणून थोड्या प्रमाणात आम्ही निधी देऊ शकलो आणि वैयक्तिक लाभाचे विषय पण आम्ही घरोघरी पोहोचू शकलो. त्याचबरोबर मी स्वतः आमच्या गावात गेली 15 वर्ष तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून काम करतोय. त्याचबरोबर आम्ही आमच्या मोठी पाणीपुरवठा संस्था आहे झाकली बहिरेवाडी, त्या पाणीपुरवठा गेली 10 वर्ष मी संचालक आहे. त्याचबरोबर आपण एक दूध संस्था चालवतोय आणि त्यामुळे इतर सामाजिक आपण गोष्टी असतील आणि त्याचबरोबर आम्ही ग्रामपंचायतच्या आमच्या मित्रांच्या सहकार्यातून आम्ही ग्रामपंचायत पण काम करतोय आणि आमचे सामाजिक कार्याचं पण आपल्याला माहितीच आहे. आणि इथून पुढं साहेबांनी मला जी संधी दिली आज पंचायत समिती सदस्य व्हायची उमेदवारी देऊन, भविष्यात आम्ही पंचायत समिती सदस्य गेल्यानंतर थोडं माझा वैयक्तिक लाभावर भर असणार आहे. कारण का पंचायत समितीत वैयक्तिक लाभ जास्त येतात. त्यात महिलांसाठी असू द्यात, आरोग्यासाठी असू द्यात, समाज कल्याण असेल, महिला बाल कल्याण असेल आणि शेतकऱ्यांसाठी असू द्यात, या सगळ्या वैयक्तिक लाभावर आम्ही भर देणार आहे. आणि त्याचबरोबर 15 वित्त निधी आल्यामुळे आता रायगड पंचायत समितीत तोही आम्ही निधी कसा जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल, गटरे असतील, रस्ते असतील, एखादा हॉल असेल किंवा एखादी पाणंद रस्ते असतील, त्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे. मी कोडोली जिल्हा परिषदेतील सर्व मतदार बंधू भगिनींना एक विनंती करतो की आमची जनस्वराज्य पुरस्कृत विकास आघाडी अमरभाऊ, आमचे सावकर साहेब आणि आम्ही तिन्ही उमेदवार आम्हाला सगळ्यांना भरघोस मताने विजयी करा अशी विनंती करतो.